नामस्मरण करण्यात माणसाला आनंद येऊ लागला, समजा देवाची कृपा झाली. देवाची कृपा. किती ग्रंथपाठ किती करा, पण नामचिंतनाची तशी शुद्धता नाही. सर्व सार नामचिंतनात. तुम्ही बघा संत वाङ्मय, सर्व संत वाङ्मय पूर्ण केलंय. किती नामचिंतन, शब्दातीत महिमा आहे. परमपूज्य गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांच्या मुखातून असं ऐकलं. एक पुराणातला श्लोक त्यांनी सांगितला. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की उद्या मी एवढं देवाचं नाव घेणार, एवढं नामचिंतन करणार, आणखी केलं नाही. नामचिंतनाची बुद्धी झाली, नामस्मरण करण्याचा संकल्प मनास पुरण पावला. उद्या 1 कोटी 1 लाख काय घेणार, आणखी एकदा राम म्हटला नाही. नामस्मरणाची इच्छा मनात प्रगट होणं, ही इच्छा अनंत जन्मातलं पाप नष्ट करते. आणखी दुसरं चिंतन असं आहे, बस मला फक्त देवासाठी जीवन जगायचं आहे, फक्त देवासाठी सेवा करायची आहे, बाकी काही नको. हृदयापासून, बिंबीच्या देठापासून म्हणतो ना, हृदयापासून जेव्हा भावना निर्माण होते ना, साधन भजन करण्यास वाचून त्याला आनंद प्राप्त होतो. नुसता भावनेत आनंद आहे, शुद्ध भावनेत. नाम अचिंत्य ताकद आहे नामचिंतनामध्ये. त्या नामस्मरणामध्ये असं सांगतात 15 शक्ती आहेत.